नमस्कार. डायलिसिस फ्री इंडिया या उपक्रमामध्ये, या कार्यक्रमामध्ये आणि नवीन वर्षामध्ये सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. 2020 हे जे वर्ष आहे, या वर्षाने आपल्याला बरेच धडे दिलेले आहेत आणि त्यातला एक महत्त्वाचा धडा म्हणजे आपण आपल्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. जेव्हा आपण आपलं आरोग्य म्हणतो, तेव्हा आपल्या शरीरातले जे 5 अतिशय महत्त्वाचे असे अवयव आहेत, ज्याला आपण व्हायटल ऑर्गन्स असं म्हणतो, त्यांची काळजी घेणं हे आपलं अतिशय पहिलं कर्तव्य आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि त्या व्हायटल ऑर्गन्स मधलाच एक अवयव म्हणजे आपली किडनी. किडनीची काळजी कशी घ्यायची ह्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत आणि चर्चेसाठी आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर व्यंकटेश जोशी. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात मनःपूर्वक स्वागत करते आपलं. डॉक्टर जोशी यांची अगदी थोडक्यात ओळख करून देते. सर 20 वर्षांहून अधिक काळ सरांनी पोद्दार मेडिकल कॉलेजमध्ये शिकवलेलं आहे, प्रोफेसर म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर ते पोस्ट ग्रॅज्युएशनचे जे विद्यार्थी आहेत, तर त्यांच्यासाठी शिक्षक किंवा मार्गदर्शक गाईड म्हणून काम करत असतात. रिसर्च आयुर्वेदामध्ये जो रिसर्च आहे, की रिसर्च ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तर रिसर्च त्यांनी अनेक वर्ष केलेली आहेत आणि आजवर 1,00,000हून अधिक जे रुग्ण आहेत, त्यांना त्यांनी यशस्वीरित्या ट्रीटमेंट दिलेली आहे. या सगळ्या कामासाठी सरांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेलं आहे. त्यापैकी राजीव गांधी शिरोमणी पुरस्कार आणि अनेकही इतर पुरस्कार आहेत. आज ते आपल्याशी बोलणार आहेत. किडनीचं जे आरोग्य आहे, त्याविषयी किडनी किती महत्त्वाची आहे आपल्या शरीरात याविषयी. सर पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या कार्यक्रमात आणि किडनी हा अवयव आहे, याचं आपल्या आरोग्यात काय महत्त्व आहे? कारण आपण किडनी फेल्युअरच्या केसेस ऐकतो, आपण आजूबाजूला बघतो. पण जोपर्यंत काही आजार होत नाही विशेष किडनीला, तोपर्यंत किडनी कुठेतरी एक दुर्लक्षित असलेला अवयव असाही असू शकतो. तर तुम्ही काय सांगाल, की किडनीचं आपल्या शरीरातलं महत्त्व काय आहे? खरं आहे मृण्मयी, की 2020 ह्या वर्षाने आपल्याला खूप काही शिकवलेलं आहे. तू म्हणल्यासारखं, की आरोग्याचं महत्त्व काय? किंवा आपली नाती काय, गोती काय, रिलेशन काय? ह्या हो, सगळ्याचा एक मोठा पाठ मिळाला आहे, धडा मिळालेला आहे. आणि खरं ह्याच्यामध्ये आरोग्याचं महत्त्व सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. कारण आरोग्य किंवा हेल्थ हे एक साधन आहे. आणि ते साधन जर चांगलं नसेल, जे हं, हं. कुठलंच पुरुषार्थ साध्य करता येत नाही. मग ते धर्म असो, अर्थ असो, कामना ज्याला म्हणजे इच्छा किंवा आपल्या ज्या अनेक इच्छा असतात. मग त्या घर बांधण्याच्या असतील, घर घ्यायच्या असतील किंवा काय ज्या असतील त्या पूर्ण होऊ हो, शकत नाही. आणि हे खरं 2020 नी खूप चांगल्या पद्धतीने शिकवलेलं तू अगदी खरं बोलले. पण हे 2021 सुद्धा 2020 हं, चा अनुभव घेऊन 2021 मध्ये ज्यावेळेस आपण एक नवीन दशकामध्ये जातोय आपण, हा दशक जो हं. आहे, सुद्धा हेल्थ हे अतिशय इम्पोर्टंट राहणार आहे. हो. हेल्थ आणि ह्या हेल्थला जर आरोग्याला जर टिकवायचं असेल, जे आपले 5 अवयव आहेत, ज्याच्यावर हं. लाईफ अवलंबून असतं. मग ते मेंदू असेल, हार्ट असेल, लंग्स असतील, किडनी असेल, लिव्हर असेल. आपण हो. प्रत्येक वेळेस असं ऐकतो, की हॉस्पिटलमध्ये पेशंट्स कंडिशन इज बॅड, व्हायटल्स आर हं. डिटोरेटिंग असं ऐकतो. म्हणजे व्हायटल्स जे आहेत, बरोबर. त्यांची कंडिशन खालावत चाललेली आहे म्हणून पेशंटची दुरावस्था होतीये. तर त्या व्हायटलमध्ये हे किडनी सुद्धा एक महत्त्वाचा अवयव आहे, ज्याच्यामुळे लाईफ अवलंबून आहे. हां. पण हे दिवसेंदिवस जे आहे किडनीचं प्रमाण वाढत चाललंय. किंबहुना हं, मी हं. असं म्हणेन, की दिवसेंदिवस आजारांची संख्या वाढते एका बाजूला, हो. मेडिकल एक्सपेन्सेस प्रत्येकाचा वाढतोय. कोणत्याही रुग्णालयामध्ये गेल्यानंतर रुग्णाची गर्दी सुद्धा तेवढीच दिसून येते. हो ना. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर कुठलंही कार्य यशस्वी करायचं असेल, तर रिव्ह्यू घेतल्याशिवाय आपण ते यशस्वी करू शकत नाही.
तो आरोग्याचा सुद्धा रिव्ह्यू घेण्याची गरज हं, आली. हं. खरंय. आपण काय केलेलं आहे मागे, हं, ते हं. योग्य आहे का अयोग्य आहे, ते कुठे चुकतंय, हे जोपर्यंत लक्षात येत नाही, नुसतं केवळ पुढे धावून, धावून ज्याला म्हणतात ना, ती प्रगती कधीच होत नाही. बरोबर आहे. त्यामुळे रिव्ह्यू जर आपण घेतला 50 हं, वर्षाचा हं. काळ किंवा 40 वर्षाच्या पूर्वी गेलं, प्रत्येकाचं लाईफ आरोग्य खूप जास्त होतं. क्वालिटी ऑफ लाईफ चांगले होतं. मेडिकल हं. एक्सपेन्सेस फार मर्यादित होते. आज बरोबर, मेडिकल एक्सपेन्सेस खूप वाढलेले आहेत. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि किडनी फेल्युअरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. बरोबर आहे. आता तुम्ही किडनी जसं फेल्युअरचं प्रमाण का वाढतं? त्याची हां. 2 महत्त्वाची कारणं आहेत. एक तर तो आजार असा आहे, की लवकर लक्षात येत नाही हं. आणि जो आजार आपल्याला जाणवत नाही किंवा जो लक्षात येत नाही, त्याची ट्रीटमेंट होणं कदापि शक्य नाही. हे अच्छा. एक कारण सत्य आहे. पण दुसरं कारण सुद्धा महत्वाचं आहे. तर एखाद्याला माझी किडनीचं कार्य कमी होतंय, फंक्शन कमी होतंय, हे लक्षात येऊन सुद्धा ट्रीटमेंट घेऊन सुद्धा तो हं, अयशस्वी ठरतो. त्याचा जो लढा आहे, तो हं. अयशस्वी ठरतो. याचं हो. प्रमाण तेवढंच आहे. कारण जे या प्रमाणात किडनी फेल्युअरची सुरुवात झाल्यानंतर जी ट्रीटमेंट व्हायला पाहिजे, ती तशी होत नाही. हं, त्यामुळे हं, हं. हे किडनी फेल्युअरचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. बरोबर आहे. तुम्ही जसं म्हणालात, की एक कुठेतरी हेल्थ रिव्ह्यू आपण घेतला पाहिजे. म्हणजे आपण प्रत्येक जेव्हा वर्ष संपतं आणि नवीन वर्ष सुरू होतं, तेव्हा आपण अनेक गोष्टींचा रिव्ह्यू घेत असतो. म्हणजे आपला एक आर्थिक रिव्ह्यू घेत असतो किंवा ह्या वर्षात काय काय काम केलं आपण असा रिव्ह्यू घेत असतो. तर तसंच एक आरोग्याचा रिव्ह्यू आणि आरोग्याचा रिव्ह्यू जसं सर म्हणाले, की तो फक्त काही महिन्यांचा किंवा काही वर्षांचा नाही, तर आपल्याला तो जो आरोग्याचा रिव्ह्यू आहे, तो थोडासा मोठ्या पल्ल्याचा आपल्याला घ्यावा लागणार आहे. आणि किडनीचे जेव्हा आपण आजार म्हणतो, तेव्हा खरंच असं होतं, की सुरुवातीला काही लक्षणं दिसत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला कळत नाही, की आपली किडनी खरंच किती व्यवस्थित काम करतीये. जसं आपल्याला सर्दी-पडसं होतं, तर तसंच किडनीचे असे छोटं काही होत नाही किंवा अक्यूट सिम्प्टम्स फार कमी दिसतात, क्वचित दिसतात. तर त्यामुळे किडनीचे जे आजार आहेत, तर ते खूप उशिराने आपल्याला निदान होतं आणि म्हणूनच मला असं वाटतं, की किडनीचे जे आजार आहेत, त्याचं जे वाढतं प्रमाण आहे, ते कमी करणं हे एक सरांचं मिशन आहे. आणि ह्या मिशनमध्ये आपल्याला जर सर आकडे सांगतीलच, की किती मोठ्या प्रमाणात आज आपल्याकडे किडनीचे पेशंट्स आहेत. सर काय सांगाल तुम्ही, की किती पेशंट्स आता आहेत, किती ट्रीटमेंट घेतायत आणि कितींना ट्रीटमेंट मिळतीये व्यवस्थित? आता हे किडनी फेल्युअरचं प्रमाण जे आहे, जवळपास 10 ते 12% किडनी फेल्युअरचं प्रमाण आहे. आपण बरोबर. महाराष्ट्राचा विचार केला, 12 करोड लोकसंख्या आहे. हां, हां. तर कमीत कमी 1 करोड लोकं किडनी फेल्युअरने ग्रस्त आहेत समजा. अरे बापरे! खूप आणि मोठा आकडा आहे हा. आणि देशाचा जर विचार केला, तर 130 करोड म्हणजे कमीत कमी 10 ते 12 करोड लोकं किडनी फेल्युअरने आजार आहेत. आणि त्या पार्श्वभूमीवर एकदा किडनी फेल्युअर झाल्यानंतर 2च ट्रीटमेंट अवेलेबल असतात. हं, हं, हं. एक तर सतत डायलिसिस करा किंवा हं. ट्रान्सप्लांट करा. आणि ट्रान्सप्लांट सुद्धा आजच्या इंडियाचा जो डेटा आहे, 5 ते 7,000 फक्त वर्षाला ट्रान्सप्लांट होतात. बापरे! 5,000 ते 7,000 वर्षाला आणि ट्रान्सप्लांट होतात. पण किडनी फेल्युअरचं पेशंट्स आहेत. पेशंटचं प्रमाण जे आहे, वर्षाला हं, 2 ते 3 लाख नवीन किडनी पेशंट किडनी फेल्युअरने ग्रस्त होतात. म्हणजे 3 लाख कुठे आणि 7 लाख कुठे, 7,000 कुठे. हं. या 7,000 तुलनेत जे बाकी सर्व पेशंट जे आहे, डायलिसिसने हं, चालतात. आणि डायलिसिस ही ट्रीटमेंट अशी आहे, की आज जगाचं जे एव्हरेज आहे, त्याचं जे लाईफ जे हं, आहे, हं. ते 3 वर्षाचं लाईफ आहे. त्याचं अच्छा. एव्हरेज सरासरी लाईफ जे म्हणजे आहे. एखादा बरं, बरं, पेशंट बरं. 5 वर्ष जगू शकतो, एखादा पेशंट 10 वर्ष जगू शकतो. एखादा वर्ष 20 वर्ष हं, हं. सुद्धा जगण्याचा इतिहास आहे. पण जे महत्त्वाचं जे एव्हरेज जे आहे, ते 3च वर्ष आहे. त्यामुळे किडनी फेल्युअर झाल्यानंतर जी मर्यादित ट्रीटमेंट आहे, मर्यादित सुविधा आहेत, मर्यादित इन्फ्रास्ट्रक्चर आहे. त्या पार्श्वभूमीवर
जर त्याचं प्रमाण रोखण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी जर प्रयत्न केला, तर ते जास्त हं. चांगलं राहील. आणि ते प्रतिबंध बरोबर. करण्यासाठी एकटे डॉक्टर मृण्मयी किंवा डॉक्टर जोशी करू शकत नाही. त्यासाठी सगळे जे आपले जे प्रेक्षक आता पाहत आहेत, आणि त्यांची जोपर्यंत इन्व्हॉल्वमेंट ह्या मिशनमध्ये होत नाही, तोपर्यंत ही जी मिशन आहे, ती यशस्वी होणार नाही. त्यामुळे मी सगळ्यांनाच सांगत असतो, की मग ते डॉक्टर असेल किंवा साधा व्यक्ती असेल, किंवा त्यांनी आमच्या मिशनला जोडलं पाहिजे. त्या मिशनसाठी जोडण्यासाठी जो फक्त एक मिस कॉल द्यायची गरज आहे. ते मिस कॉल अच्छा. दिल्यानंतर बाकीची जबाबदारी ही आमची आहे. आम्ही प्रोएक्टिव्हली तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू. तुमची जी काही स्ट्रेंथ असेल, जी काही वेळ असेल, नुसती वेळही देऊ शकता किंवा हं, मदत करू शकता, अवेअरनेस करू शकता. त्या पद्धतीने सगळ्यांनी मिळून जर हे केलं, तरच हे हं, मिशन यशस्वी होईल. मी म्हणत नाही की बाबा 100% इरॅडिकेट होईल. पण हं, 50% जरी प्रमाण आलं, त्याचं खूप होईल. कारण हे का आवश्यक आहे? कारण एक पेशंट जो किडनी फेल्युअरचा आहे, त्याची वैयक्तिक हं. प्रोडक्टिव्हिटी थांबते, त्याचं वैयक्तिक उत्पन्न हो. थांबतं, त्याच्या फॅमिलीची प्रोडक्टिव्हिटी थांबते, त्यासोबत देशाची पण प्रोडक्टिव्हिटी थांबते. हे इनडायरेक्टली, डायरेक्टली व्यक्तीचं नुकसान आहे, देशाचं नुकसान आहे, कुटुंबाचं नुकसान आहे. हे टाळण्यासाठी सगळ्यांनीच त्याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि ते मिशन म्हणून, वर्क म्हणून केलं पाहिजे. त्यासाठी आपल्याशी एक ब्रिज केलं पाहिजे किंवा जोडलं गेलं पाहिजे आणि त्यातून हे मिशन यशस्वी होऊ शकतं. आणि कारण की आपल्याकडे असे अनेक पेशंट आहेत, की जे आज त्यांना 2 वर्षामध्ये हं. डायलिसिस लागू शकलं असतं किंवा 3 वर्षात डायलिसिस लागू शकतं. आज त्यांचे 10 वर्ष, 15 वर्ष लाईफचे निघून गेलेले आहेत. वाह! हे जे मर्यादित संख्या आहे, कुठे 100 असेल, 200 असेल, 1000 असेल, लाख असेल, पण ही स्प्रेड झालं पाहिजे, व्हायरल झालं पाहिजे. हं. लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. बरोबर. लोकांपर्यंत पोहोचल्याशिवाय हा वैयक्तिक नुकसानही टाळता येणार नाही, कुटुंबाचं नुकसानही टाळता येणार नाही आणि देशाचं नुकसान सुद्धा टाळता येणार नाही. देश प्रत्येक जण एक स्वप्न बघतोय. प्रत्येक नागरिक स्वप्न बघतोय, की विश्वगुरू व्हायचंय. हं. विश्वगुरू होणार कसं? की प्रत्येकाला काहीतरी दिलं, प्रत्येक जण सुदृढ झालं, आरोग्यवान झालं आणि जगाला काही दिलं तरच तुम्ही विश्वगुरू होणार ना. आणि जगाला देण्यासाठी हा एक विषय फार महत्वाचा आहे, की ज्यामध्ये किडनी फेल्युअरसाठी जी आयुर्वेद एक मोठं सायन्स आहे. हं, हं. आयुर्वेदामध्ये त्याच्याबद्दल खूप ट्रीटमेंट आहे आणि त्याच्यात जर खूप संशोधन केल्यानंतर आमच्या लक्षात आलं, की हे जे चॅलेंज आहे, हे जे आव्हान आहे, ते आपण सहजप्रमाणे पेलू शकतो. फक्त नक्कीच. त्याची गरज आहे एक सायंटिफिक पद्धतीने, एक सिस्टमॅटिक वेने त्याचा प्रयत्न करण्याचे, एक मिशन मोडमध्ये काम करण्याची गरज आहे. नक्कीच सर. म्हणजे खरं तर आज आपण जर आकडे बघितले सरांनी सांगितलेले, की पेशंट्स आहेत ते लाखोमध्ये आहेत. पण ट्रीटमेंट ज्यांना मिळते किंवा ट्रान्सप्लांट जे होत आहेत ते अगदी हजारोमध्ये आहेत. हा एक कुठेतरी विरोधाभास आहेच. आणि त्याशिवाय जे लोक डायलिसिसवर आहेत, ते डायलिसिस ही एक क्युरेटिव्ह ट्रीटमेंट नाहीये. त्यामुळे जरी पेशंट डायलिसिसवर असला, तरी तो कुठेतरी एक एक्सटर्नल लाईफ सपोर्ट आपण म्हणू शकतो तशा प्रकारचा आहे. आणि आत्तापर्यंतचं जर आपण पाहिलं, की एव्हरेज लाईफ किती आहे, म्हणजे एखादा पेशंट जर डायलिसिसवर गेला, तर तो पुढे किती वर्ष जगू शकतो, ह्याचा आजपर्यंतचा जो आकडा आहे, तर तो असं सांगतो, की फक्त साधारण ऑन एन एव्हरेज 3 वर्ष म्हणजे काही पेशंट्स जास्त जगू शकत असतील किंवा काही कमीही जगतात. पण ऑन एन एव्हरेज 3 वर्ष आणि 3 वर्ष हा जो काळ आहे तो नक्कीच कमी आहे आणि शिवाय जसं सरांनी सांगितलं, की जेव्हा किडनीचा आजार होतो तुम्हाला, किडनी फेल्युअर होतं, तेव्हा ती व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीमध्ये जे काही पोटेन्शियल आहे, ते पूर्ण वापरताच येत नाही. कारण हा एक असा आजार आहे, की त्यामुळे तुमचं जे काम करण्याची क्षमता आहे ती कमी होते. तुम्ही काम करत नाही त्यामुळे तुमच्या कुटुंबावर त्याचा परिणाम होतो. तुमच्या कुटुंबावर जसा परिणाम होतो तसाच तुमच्या समाजावर आणि देशावर देखील परिणाम होतो. आणि खरं तर आपल्याला असं वाटत असतं, की आपलं आरोग्य आपण म्हणतो, की आपलं आरोग्य आपल्या हातात आहे आणि ते आपण आपल्यासाठी तर जपायचं असतंच, पण त्याचबरोबर आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी आणि आपल्या देशासाठी देखील आपलं जे आरोग्य आहे,
ते अतिशय महत्वाचं असं ठरू शकतं. सर तुम्ही म्हणालात की हे जे मिशन आहे आणि हे खूप खरं आहे की जेव्हा एखादं खूप मोठं मिशन असतं तेव्हा ते एखाद्याने दुसऱ्याने किंवा 10 लोकांनी होण्यासारखं नाहीये. तर त्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग, लोकसहभाग हा अतिशय महत्वाचा आहे आणि आपल्याकडे अशी अनेक उदाहरणं आहेत की जेव्हा लोकांचा सहभाग होतो, जेव्हा लोकसहभाग होतो, तेव्हा खूप मोठी-मोठी जी चांगली स्वप्न आहेत ती पूर्ण होतात आणि त्यातलंच हे एक स्वप्न आहे की डायलिसिस फ्री इंडिया. सर तुम्ही म्हणालात की एक आपल्याला फक्त नक्की कसं सहभागी व्हायचंय. मला खात्री आहे की आपला कार्यक्रम बघून अनेकांना असं वाटत असेल की एक आपल्याकडून एक छोटासा खारीचा वाटा तरी आपण यामध्ये उचलू शकतो. तर नक्की काय करायचं आहे या मिशनमध्ये सहभागी होण्यासाठी? पहिल्यांदा आपल्याला त्या जोपर्यंत एक समाजाची जागृती होणार नाही ह्या आजारांची, की या किडनी फेल्युअर हं, का हं, होते, हं. हो. कशी होते, त्याचं एक ट्रेनिंग लागतं. ते जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत हां. तोपर्यंत ती खरी तो मदत करू शकणार बरोबर नाही. आहे. तर त्यामुळे ह्या खरंय, खरंय. किडनी फेल्युअरचं जे प्रमाण आहे, जसं मी मागे सांगितलं, की 2 हां. महत्त्वाची कारणं आहेत. एक तर आजार उशिरा लक्षात येतो, लक्षातच येत नाही, की आल्यानंतर सुद्धा हं. त्याची समाधानकारक ट्रीटमेंट नाही. जर ती पहिल्यांदा लक्षात आलं, तर त्याची व्यवस्थित ट्रीटमेंट होऊ शकते आणि दुसरं लक्षात आल्यानंतर सुद्धा त्यामध्ये फक्त एक जे आयुर्वेदिक सायन्स आहे, आयुर्वेदामध्ये जे 2 हां, प्रकारचे हां. मेडिसिन आहेत, जे एक हं, हं, हं. ऑर्गॅनिक आहे, एक इनऑर्गॅनिक आहे. इनऑर्गॅनिकमध्ये जे भस्म आहेत, ती फक्त एखाद्या वेळेस हं. त्याच्यावर हार्मफुल किंवा अपायकारक असू शकतात. पण जे ऑर्गॅनिक औषधी आहेत, ते हं, सगळ्यामध्ये हं, हं. श्रेष्ठ औषधी आहेत, जी अवेलेबल औषधी आहेत. किंबहुना बरं. दुसऱ्या शास्त्रामध्ये याची ट्रीटमेंटच नाहीये. फक्त ऑर्गॅनिक औषधांनीच किडनीची फंक्शन करण्याची कॅपॅसिटी इम्प्रूव्ह होऊ शकते किंवा जास्त होऊ शकते. जी कॅपॅसिटी कार्यक्षमता कमी झालेली आहे, ती कार्यक्षमता हं. वाढवण्यासाठी फक्त ऑर्गॅनिक औषधाचाच उपयोग होऊ शकतो, हे आतापर्यंत माझ्या लक्षात आलेलं आहे. पण बरोबर आहे. यामध्ये लोकांचे अनेक प्रकारचे गैरसमज असतात. एक प्रोपगंडा आहे, दुष्प्रचार आहे, की आयुर्वेदिक हं, औषधांनी किडनीवर वाईट परिणाम होतो. त्याच्यात भस्म असतात. पण भस्म व्यतिरिक्त हं. कितीतरी औषधं आहेत, ज्याला ऑर्गॅनिक औषधं म्हणतात, ज्याच्यामध्ये ॲन्युअल प्रॉडक्ट आणि हर्बल वनस्पती औषधाचाच वापर केला जातो. ज्यामध्ये जे आहारासारखेच असतात, आहार सदृश असतात. जसं आपण एखादं हं, हं. जेवण घेतो, भाज्या घेतो, ते औषध पण आहे, आहार पण आहे. यापासून जी हो. औषधी बनवतो आपण, जे शास्त्रशुद्ध बनवतो, सायंटिफिक पद्धतीने बनवू शकतो. त्या औषधांनी जर घेतलं, तर त्याचा अजिबात दुष्परिणाम होऊ शकत नाही. उलट किडनी चांगली होऊ शकते आणि हे खात्री हं. करण्यासाठी काय आहे, की हल्लीचा समाज फार जागृत झालेला आहे. हो. जी काही औषधी आहेत, साध्या लॅब टेस्टमध्ये अनेक लॅब टेस्ट आहेत. ते आपण टेस्ट करू शकता. ह्याच्यात मेटल्स आहेत काय पाहू शकतो आणि जर ऑर्गॅनिकच औषधे असेल, तर तुम्ही सुरक्षित होऊ शकता किंवा खात्रीशीर होऊ शकता, की त्यामुळे मनात काहीतरी किंतु असेल, धाकधूक हं, असेल, हं, हं. तर ते औषधाचा पण परिणाम तेवढा होत नाही. त्यामुळे आपली जी औषधं असतात ऑर्गॅनिक असतात. जर ऑर्गॅनिक हं. औषधी घेतली तर किडनीचा जी रिव्हायवल जी कॅपॅसिटी आहे, खूप चांगल्या पद्धतीने आहे. हं. आणि किडनीचे जे बरोबर. 1 ते 5 स्टेज असतात. हां, पहिली, हां. दुसरी, तिसरी. ह्या 3 स्टेजमध्ये जर रुग्णाची ट्रीटमेंट झाली, तर तो त्याच्या आयुष्यामध्ये म्हणजे नॉर्मल लाईफ तो जगू शकतो आणि त्याला डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांट लागत नाही. किंवा 4th आणि 5th स्टेजमध्ये सुद्धा एक मेंटेनन्स ट्रीटमेंट लागते, पण त्याचा सुद्धा प्रोलॉन्ग होऊ शकतं. जे आज एव्हरेज डायलिसिसचं लाईफ जे 3 ते 10 वर्ष आहे, ते आपण त्याचे 10 वर्ष विथआऊट लाईफ डायलिसिस काढू शकतो. हे आतापर्यंत आपल्याकडे डेटा सांगतोय. त्यामुळे ह्या बरं, बरं. पहिल्यांदा आपल्याला जे आपल्यासोबत जोडणार आहेत, जे काम करणार आहेत, त्यांना हे समजलं पाहिजे, की ह्या ट्रीटमेंटमध्ये एक स्ट्रेंथ आहे, एक उपाय आहे, एक मार्ग आहे आणि हा जर मार्ग निवडला, तर आपली किंवा कुणाची शेजाऱ्यांची किंवा कुटुंबाची त्याची किडनी सुरक्षित राहू शकते, ही त्याला खात्री पटली पाहिजे. मग इथून हं.
त्याचा खरा प्रवास सुरू होतो त्या व्यक्तीचा. किंवा जो काही काम करणार आहे, जो आपल्या मिशन सोबत येणार आहे, मिशनमध्ये काम करणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे, की ऑर्गॅनिक औषधाने त्याची किडनी सुरक्षित होऊ शकते किंवा जी किडनीची कार्यक्षमता कमी झाली ती चांगली होऊ शकते, पूर्ववत होऊ शकते. हे त्याला पहिल्यांदा समजलं पाहिजे. बरोबर. खरं तर आयुर्वेद हे जे शास्त्र आहे, हे आपलं भारतीय शास्त्र आहे, पुरातन शास्त्र आहे आणि आपल्याला माहिती आहे, की त्यामध्ये अशी अनेक औषधी आहेत, की ज्याचा खूप उत्तम परिणाम हा आपल्या शरीरावर होतो. आणि खरं तर आज जेव्हा पाश्चिमात्य देशांनी ते स्वीकारलेलं आहे, तेव्हा कुठे आपल्याला पुन्हा आपल्याला त्याची जाणीव होतीये, की हो आयुर्वेद हे जे शास्त्र आहे, ते उत्तम शास्त्र आहे आणि जसं सरांनी सांगितलं, की काही गैरसमज असतात लोकांचे. कुठेतरी काहीतरी ऐकलेलं असतं, कुणाकडून तरी असंच उडतं कानावर आलेलं असतं, की आयुर्वेदिक औषधांमध्ये भस्म असतात आणि त्याचा कुठेतरी किडनीवर परिणाम होतो. तर हे जे आहे, तर ते तसं नाहीये. कारण आयुर्वेदामध्ये ज्या वनस्पती आहेत किंवा जे ऑर्गॅनिक औषधं आहेत, ती मोठ्या प्रमाणात आहेत. ऑर्गॅनिक औषधांवर सरांचा फार मोठा रिसर्च आहे. अनेक वर्ष सरांनी या ऑर्गॅनिक औषधांवर रिसर्च केलेला आहे आणि ऑर्गॅनिक औषधं म्हणजे एक नॅचरल औषधं आहेत आणि जी आपल्या आरोग्यासाठी, आपल्या शरीरासाठी अतिशय उत्तम असं कार्य करू शकतात. विशेषतः किडनीच्या ज्या केसेस आहेत. आपण बघतो की किडनी फेल्युअरच्या ज्या केसेस आहेत त्याला आत्ता तसं म्हणायला केलं देऊ शकतो तेवढंच आहे. पुन्हा किडनी रिव्हर्ट बॅक होऊ शकते का? किंवा किडनीचं जे फंक्शन्स आहेत ते पुन्हा पूर्ववत होऊ शकतात का? किंवा सुधारू शकतात का? तर दुर्दैवाने त्याचं उत्तर नाही असं आपल्याला देता येईल. पण जर ही ऑर्गॅनिक औषध पद्धती जर अवलंबली आपण, तर ह्या ऑर्गॅनिक औषध पद्धतीचा जो परिणाम आहे, किडनीवरती जो परिणाम आहे, तो अतिशय वेगळा आणि अतिशय चांगला असा परिणाम आहे आणि मला असं वाटतं, की या मिशनमध्ये जे कोणी सहभागी होणार आहेत, की त्यांनी हा जो मुद्दा आहे, हा अतिशय कळीचा मुद्दा आहे, की तो प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे, की ऑर्गॅनिक औषध पद्धती ही आयुर्वेदिक औषध पद्धती आहे आणि आयुर्वेदामधली देखील जी नॅचरल नैसर्गिक औषध पद्धती आहे, विशेषतः जी वनस्पतींपासून बनवली जाते, अशी औषध पद्धती आणि त्याचा शरीरावर हा उत्तम परिणाम होतो आणि ह्या सगळ्याचा रिसर्च झालेला आहे. अनेक वर्षांचा रिसर्च आहे आणि अनेक वर्षांच्या रिसर्च नंतर सर आज आपल्याला हे जे नॉलेज आहे हे आपल्याशी शेअर करतायत आणि फक्त आपल्याशी नाही तर मला वाटतं सर की हे सगळीकडे सगळ्यांपर्यंत हे जे ज्ञान आहे हे पोहोचलं पाहिजे आणि हे जे मिशन आहे त्या मिशनच्या द्वारे हे ज्ञान जे आहे ऑर्गॅनिक औषधींचं आयुर्वेदाचं आणि किडनीवर त्याचा कसा सकारात्मक परिणाम होतो याचं तर हे सगळीकडे पोहोचलं पाहिजे आणि सरांनी जसं सांगितलं की वेगवेगळ्या स्टेजेस आहेत कुठलाही जो आजार असतो, क्रॉनिक डिसीज विशेषतः असतो. त्याच्या स्टेजेस असतात. अगदी असं नाही होत, की सडनली एका दिवसात आपल्याला कुठलातरी मोठा आजार होतो असं होत नाही. तो स्टेजेसमध्ये होतो. त्यामुळे जेव्हा किडनीचा आजार हा पहिल्या काही स्टेजेसमध्ये ट्रीट केला जातो, पहिली, दुसरी, तिसरी आणि ऑर्गॅनिक पद्धतीने, ऑर्गॅनिक औषध प्रणालीने जेव्हा हा ट्रीट केला जातो, तेव्हा नक्कीच खूप जो पेशंटचा पुढचा जो काळ असतो, जगण्याचा जो काळ असतो तो वाढतो आणि पेशंटची प्रॉडक्टिव्हिटी पण सर वाढत असेल या औषधांमुळे. निश्चित, निश्चितच. सर आज आपल्याला हे एक नक्की असं कळलेलं आहे, की ऑर्गॅनिक औषध प्रणाली अ, हा जो एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो मला असं वाटतंय, की आज आपल्या दर्शकांपर्यंत पोहोचला असेल, की ऑर्गॅनिक औषध प्रणाली म्हणजे काय? तर आयुर्वेदाचा हा भाग आहे. आयुर्वेदामधली जी नैसर्गिक वनस्पती आहे, तो भाग आहे आणि त्याचा आपल्या शरीरावर अतिशय सकारात्मक असा परिणाम होतो. सर आपण ह्या कार्यक्रमांची खरं तर सीरीज होणार आहे दर शनिवारी आणि रविवारी. तर सगळ्या प्रेक्षकांना मी आवाहन करेन, की जरूर आमच्याशी या कार्यक्रमाद्वारे कनेक्टेड राहा. खाली तुम्ही कमेंट्स करू शकता, तुमचे अभिप्राय देऊ शकता आणि तुम्हाला काही जर क्वेरी असेल, काही शंका असेल, काही प्रश्न असतील, तर ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न देखील विचारू शकता आणि ते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं
डॉक्टर व्यंकटेश जोशी हे आपल्याला नक्कीच देणार आहेत पुढल्या भागामध्ये. सर, तुम्ही काय सांगाल आता की या एपिसोडच्या सांगतेला की आपण पुढच्या एपिसोड्स मध्ये खरं तर हा जो विषय आहे खूप मोठा विषय आहे, त्यामुळे तो हळूहळू आपण उलगडत नेणारच आहोत. आज काय आवाहन कराल तुम्ही सगळ्या आपल्या प्रेक्षकांना? जसं तू सांगितलं तसं शेवटी लोकांची इन्व्हॉल्वमेंट आणि त्यांचं फीडबॅक हेच फार महत्वाचं आहे. ते फीडबॅक जसं येईल आणि हो. त्याचं जे फीडबॅक आहे ते अतिशय महत्वाचं असणार आहे, की आपण एका बाजूनी एक्सप्लेन करतोय, पण त्यांच्या फीडबॅकवरून त्यांचे सजेशन घेऊन आपण पुढच्या सॅटर्डे किंवा संडे जो संध्याकाळी आपण 6 वाजता लाईव्ह ठेवणार आहोत, Facebook लाईव्ह. त्यामध्ये त्यांच्या फीडबॅकचं निरसनही होईल आणि नवीन जो आहे, नवीन आता पुढच्या कार्यक्रमामध्ये आपण आपल्या लाईफमध्ये किडनीचं महत्त्व काय आहे? किंवा किडनी लाईफ सेव्हिंग कशी आहे? किडनी लाईफ सेव्हिंगच का आहे? त्याचा जीवनावर कसा परिणाम होतो? ह्या सगळ्याच्या गोष्टीचा आढावा घेणार आहोत आणि किडनी खराब होण्याची मुख्य दुश्मन कोणते? किडनीची निष्क्रियता कमी होण्यासाठी कोण जबाबदार आहे? ह्या 2 गोष्टीचा आपण पुढच्या सीरियलमध्ये आपण अभ्यास करणार आहोत किंवा चर्चा करणार आहोत. आणि ह्या निमित्ताने लोकांची जागृती व्हावी आणि जागृती झालं तरच हे मिशन आपलं सक्सेसफुल होऊ शकतं असं मी म्हणेन. कारण मेडिसिनपेक्षा मेडिकल एज्युकेशन जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि अगदी, अगदी. एज्युकेशन एकदा झाल्यानंतर मग ते सहज साध्य होतं. नक्कीच. खूप खूप धन्यवाद सर. आज तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात आणि आमच्या सगळ्या दर्शकांपर्यंत एक नवीन विचार पोहोचला. नवीन वर्ष सुरू झालंय आणि या नवीन वर्षामध्ये आपण काहीतरी चांगलं करूया, काहीतरी सकारात्मक करूया आणि आपल्या आरोग्याला आणि एकूणच आपल्या देशाच्या आरोग्याच्या हिताचाही आपण विचार करूया. मिशन डायलिसिस फ्री इंडिया ह्या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर मृण्मयी भजक इथेच आपली रजा घेते. पुन्हा भेटूया नव्या एपिसोडमध्ये आणि हा जो विषय आहे हा पुढे आपण तसाच कंटिन्यू करू. आज इथेच थांबूया. नमस्कार.